नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जेही आहे तर आता मालती त्या राणीला खूप बोलत असते आणि म्हणत असते की निघ नाही तर आमच्या घराच्या बाहेर. आणि तिला खूप बोलते. तर आता इंद्र राणीला समजावतो आणि रूममध्ये घेऊन येतो आणि रूममध्ये आणल्यावरती आता म्हणत असतो, राणी तू शांत हो, का असं करतेस ग, अगं रडू नको, शांत हो. आणि हे बघ, मला तर पूर्ण विश्वास तुझ्यावरती राणी, तू हे सगळं केलेलं नाहीये. मी आईच्या वतीने तुझी माफी मागतो. एक मित्र म्हणून तू असं स्वीकारू शकत नाही का? अगं माफ कर राणी, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं खरंच तुझ्या याच्यामध्ये काहीच चूक नाहीये. अगं राणी तू काय केलं तरी? तर राणी म्हणते, केंद्र सर तुम्हाला माहिती का चिकू काय म्हणली होती? अहो चिकू मला म्हणली होती की मला मल्हारला भेटायला जायचं आहे, त्यामुळं मी तिला हा म्हणले होते. माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. मला जेवायचं पण नव्हतं, पण चिकूला मल्हारला भेटायचं होतं, त्यामुळं मी तिला हां म्हणले होते यायला. तर आता लगेच म्हणतात की असं होतं का काही? तर ते म्हणते की हो, असं होतं सगळं. तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी हे बघ, रडू नकोस. एक मित्र आणि मैत्रीण म्हणून तू शांत बस आणि काळजी घे स्वतःची. कारण की आता इकडं स्वतःची काळजी घेत जा. आणि हे बघ, तू रडू नको, स्वतःला काही त्रास करून घेऊ नको, स्वतःला त्रास झाला नाही पाहिजे काही. आणि शांत हो, कारण की मी तुझ्यासोबत आहे असं म्हणतात. तर आता लगेच की हो. तर आता इकडं लगेच जे आबा असतात ते खूप रडत असतात, एकटेच खूप रडत बसतात हॉलमध्ये. आणि त्या म्हणत असतात, चिकू का ग गेली सोडून? अगं लहानपणी माझा हात धरून चालायची, माझा हात धरून चालायची तुला सवय होती, ती सवय तुझी कस काय अचानक मोडली ग? माझा हात मोकळा का ठेवून गेलीस चिकू तू? अगं का नाही गेलीस मला सोडून चिकू, असं म्हणत असतात. आणि आता खूप रडत असतात. तर आता तेवढं ते राणी येते आणि राणीला बघून ते लगेच शांत बसतात आणि रडायचे बंद होतात. आणि राणीला म्हणतात, आबा काय हवं आहे का तुम्हाला? आबा म्हणतात की नाही ग राणी. तर आता राणी तिथून जाते. तर आता इकडं जे विक्रांत आणि उर्मिला आहे ते म्हणतात की आता आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, यांच्या हाताला काही लागलं नाही पाहिजे. राणी कशी आहे तुला माहिती ना विक्रांत, त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं, कारण की ही राणी खूपच डेंजर मुलगी आहे असं म्हणते. तर ती म्हणते की हो ना, आपल्याला तिच्यापासून सावधच राहायला हवं असं म्हणते. तर आता लगेच इकडं जी राणी आहे ती राणी असं म्हणल्यावर राणी आहे ती रूममध्ये येते. तर इकडं जो इंद्र आहे तो एक चिठ्ठी लिहित असतो. त्या चिठ्ठीमध्ये लिहितो की चिकू लवकर ये ना गं, तुझा दादू तुझी वाट बघतोय आणि लवकरात लवकर मला भेट. आणि हे बघ, तुझ्यासाठी मी चिठ्ठी लिहून ठेवली आहे, त्यामुळं ती चिठ्ठी वाच लवकर असं म्हणतो. आणि ती चिठ्ठीवर तो लिहित असतो. तर राणी तिथे येते आणि म्हणते, काय झालं इंद्र सर, काय करताय? तर तो म्हणतो की माझ्या चिकूसाठी मी चिठ्ठी लिहित आहे. आणि राणी तिथे येते आणि राणीला तो घट्ट मिठी मारतो आणि घट्ट तिला आवळून धरतो आणि म्हणतो की राणी माझी चिकू कधी येईल ग माझ्याकडे, असं म्हणून खूप मोठ्या मोठ्याने रडायला लागतो. राणी म्हणते की इंद्र सर शांत व्हा, आपण आता असं राहिलो हलगर्जीपणाने तर आई आणि आबांचं काय व्हायचं हो, त्यामुळे आपण निब्बर मन करून राहिलं पाहिजे आई आणि आबासाठी असं म्हणत असते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.